फ्रेंड्स, तुमच्या इयत्ता 8वीच्या इंग्रजीच्या पुस्तकातला 4.4 द अनसिंकेबल शिप हा टॉपिक आज आपल्याला अभ्यासायचा आहे. द अनसिंकेबल शिप म्हणजेच टायटॅनिकबद्दल तुम्हाला आज माहिती अभ्यासायची आहे. चला तर मग बघूया द अनसिंकेबल शिप. द अनसिंकेबल शिप ऑन 10 April 1912, the largest luxury ship in the world set sail from Southampton in England to New York. 10 एप्रिल 1912 रोजी जगातलं सर्वात लक्झरी शिप म्हणजेच टायटॅनिकचा प्रवास सुरू झाला. तो इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टनपासून ते न्यूयॉर्कपर्यंतचा. या जहाजाचं नाव होतं टायटॅनिक. शी वॉज कॉल्ड द टायटॅनिक. द वर्ड टायटॅनिक मीन्स ह्यूज आणि टायटॅनिकचा मराठीत अर्थ होतो प्रचंड. दिस वॉज हर मेडन वॉयज, दॅट इज हर फर्स्ट वॉयज. आणि टायटॅनिकचा हा पहिलाच प्रवास होता. शी सेट आउट टू क्रॉस द अटलांटिक ओशन अँड शी कॅरीड मोर दॅन 2000 पॅसेंजर्स. अटलांटिक महासागरामधनं तिचा हा प्रवास होणार होता आणि या जहाजामध्ये सुमारे 2000 प्रवासी समाविष्ट झालेले होते. द टायटॅनिक वॉज लाईक अ फ्लोटिंग टाउन. टायटॅनिक जणू एक तरंगत शहरच होतं. एव्हरीवन कॉल द टायटॅनिक द फिनेस्ट शिप इन द वर्ल्ड अँड एव्हरीवन वॉज प्राऊड ऑफ हर. शी वॉज ॲज टॉल ॲज अ बिल्डिंग विथ द 15 stories. Inside, she was like a large hotel with the grand staircases, dining rooms, shops and the swimming pools. आणि तेव्हा टायटॅनिक जगातलं सर्वात सुंदर आणि सर्वात महागडं जहाज होतं आणि जगातल्या प्रत्येकाला जहाजाचा खूप अभिमान होता. आणि जहाजामध्ये जवळजवळ 15 मजले होते. एवढंच काय, जहाजामध्ये मोठी मोठी हॉटेल, ग्रँड स्टेअरकेसेस, डायनिंग रूम्स होत्या, शॉप्स होते, स्विमिंग पूल्स होते. Everyone thought that the Titanic could never sink, and they called her the unsinkable ship. The shipbuilders were so sure of this and that they put only a few lifeboats on the ship. आणि टायटॅनिक बनवणाऱ्या कंपनीला सर्वात मोठा विश्वास होता की टायटॅनिक हे कधीही बुडणार नाही. याचा त्यांना प्रचंड विश्वास होता आणि म्हणूनच जहाजावरती त्यांनी खूप कमी लाईफबोट ठेवलेल्या होत्या. The journey was very uncomfortable. The passengers were proud because they were traveling in the best ship in the world. They felt safe. टायटॅनिकची जर्नी खूपच कम्फर्टेबल होती आणि जहाजातल्या प्रवाशांना तर याचा खूप अभिमान वाटायचा आणि त्यांना खूप आनंद पण व्हायचा की जगातल्या सुंदर आणि लक्झरी जहाजामधनं ते प्रवास करतायत. Then came the night of the 14th April. The sky was clear and the sea was calm. Many of the passengers were asleep. आणि रात्र होती 14 एप्रिलची. आकाश शांत होतं, समुद्र पण शांत होता. मेनी ऑफ पॅसेंजर्स वे स्लीप. आणि सर्व प्रवासी जवळजवळ झोपलेले होते. जहाजाच्या कॅप्टनचं नाव होतं कॅप्टन स्मिथ. न्यू दॅट देअर वेअर आईसबर्ग्स नियर बाय अँड सो ही होल्ड अ मॅन टू कीप अ वॉच फ्रॉम द टॉप्स ऑफ द शिप. Suddenly at 11:40 p.m. the man saw something and he grew cold with fear. A huge iceberg stood right in the path of the Titanic. Iceberg, he yelled. 14 एप्रिलच्या रात्री अटलांटिक महासागरामधून होणारा तो प्रवास आणि कॅप्टन स्मिथला माहीत होतं की वाटेमध्ये मोठमोठे हिमनग गाडवे येऊ शकतात आणि म्हणून जहाजाच्या टॉपवरती त्याने एका माणसाला बसवलं होतं की जेणेकरून मार्गात जर हिमनग आला तर त्याची माहिती देऊ शकेल. आणि अचानक संध्याकाळी 11:40 वेळ झालेली होती आणि अचानक रस्त्यात एक खूप मोठा हिमनग एखाद्या पर्वतासारखा त्या माणसाला दिसला आणि तो जोरात किंचाळला. आईसबर्ग. कॅप्टन स्मिथ फॉट हार्ड टू स्टिअर द टायटॅनिक अवे फ्रॉम द आईसबर्ग. कॅप्टन स्मिथने खूप प्रयत्न केला टायटॅनिकला त्या आईसबर्गपासून वाचवण्याचा. बट द शिप चेंज डिरेक्शन स्लोली अँड हर साईड स्क्रॅप द माउंटन ऑफ द आईस. अ शॉर ऑफ द आईस फेल ऑन द डेक्स अँड द आईसबर्ग कट होल्स अलॉंग द शिप साईड. कॅप्टन स्मिथने आटोकाट प्रयत्न केला परंतु जहाजाचा एक भाग मात्र त्या आईसबर्गच्या त्या हिमनगाला कापत गेला आणि बरेचसे बर्फाचे तुकडे त्या जहाजावरती आदळले आणि जहाजाचं पण एका बाजूने नुकसान झालं. कॅप्टन स्मिथ अँड हिज क्रू कुड नॉट स्टॉप द वॉटर फ्लडिंग थ्रू द शिप. आणि हळूहळू जहाजामध्ये ते थंड पाणी भरायला लागलं. दे न्यू द टायटॅनिक वॉज इन अ ग्रेट डेंजर. कॅप्टन स्मिथला आणि जहाजाच्या कर्मचाऱ्यांना जाणीव झाली होती की टायटॅनिक एका भयंकर संकटामध्ये अडकले. दे न्यू द टायटॅनिक वॉज इन अ ग्रेट डेंजर. द अनसिंकेबल शिप वॉज सिंकिंग. आणि हळूहळू टायटॅनिक बुडायला लागलं.
At 12:15, the Captain Smith sent urgent messages on the ship's radio asking for help, Titanic sinking, come quickly. Then he ordered the crew to wake up all the passengers. आणि 12:15 कॅप्टन स्मिथने रेडिओवरनं सर्वांना हेल्प, टायटॅनिक बुडतंय, आम्हाला वाचवा, असे मेसेजेस द्यायला सुरुवात केली. आणि सर्वांना कॅप्टन स्मिथने ऑर्डर पण दिली की सर्व प्रवाशांना तुम्ही उठवा. अ शिप कॉल द कॅलिफोर्निया वॉज ओनली 20 miles अवे. आणि कॅलिफोर्निया नावाचं मोठं जहाज टायटॅनिकपासनं अवघ्या 20 मैलांवरती होतं. बट शी डिड नॉट रिसीव टायटॅनिक मेसेजेस. परंतु टायटॅनिकचे मेसेज कॅलिफोर्नियाला मिळाले नाहीत, कारण टायटॅनिकचा रेडिओच ऑफ होता. हर रेडिओ वॉज टर्न ऑफ अँड द रेडिओ ऑपरेटर वॉज अस्लीप. आणि तो रेडिओ ऑपरेटर झोपलेला होता. अनदर शिप कॉल्ड द कार्पाथिया हर्ड द टायटॅनिक्स कॉल्स अँड सेल ॲट फुल स्पीड टुवर्ड्स हर. आणि दुसरी कार्पाथिया नावाची जे जहाज होतं त्याने मात्र टायटॅनिकचा मेसेज कार्पाथियाला पोचला आणि फुल स्पीडमध्ये टायटॅनिककडे कार्पाथिया यायला लागली. पण मात्र कार्पाथिया खूप दूर होती आणि जवळजवळ 3 तास लागले कार्पाथियाला टायटॅनिकजवळ यायला. मीनव्हाईल द टायटॅनिक वॉज सिंकिंग रॅपिडली. टायटॅनिक खूप प्रचंड वेगाने बुडत होतं. द क्रू लोवर्ड द लाईफ बोट्स इन टू द सी, बट देअर वॉज ओनली एनफ स्पेस इन बोट फॉर अ फ्यू 100 passengers. पण जहाजावरच्या लाईफ बोट खूप कमी होत्या आणि 2000पेक्षा जास्त प्रवासी मात्र टायटॅनिकवरती होते. खूपच थोड्या प्रवाशांना त्या लाईफ बोटमध्ये जागा मिळाली. द टायटॅनिक हॅड मोर दॅन 2000 people ऑन बोर्ड अँड द शिप बिगॅन टू टिल्ट इन टू द सी. आणि हळूहळू टायटॅनिक बुडायला लागलं. पीपल बिगॅन टू जम्प फ्रॉम द डेक्स इन टू द आईस कोल्ड वॉटर. आणि लोकांनी उड्या मारायला, त्या थंड पाण्यात उड्या मारायला सुरुवात केली. विथ इट्स लाईट स्टील शायनिंग द टायटॅनिक स्टूड अप राईट फॉर अ फ्यू मिनिट्स. आणि टायटॅनिक जेव्हा बुडत होतं तेव्हा टायटॅनिक पूर्ण प्रचंड वेगाने बुडताना टायटॅनिक असं उभं राहिलं. आणि 2:20 पहाटे 2:20 15 एप्रिलच्या रात्री टायटॅनिकचा एक भाग अगोदर कोसळला आणि नंतर टायटॅनिक पूर्णपणे बुडालं. अबाउट 1500 people ड्राऊन. जवळजवळ 1500 लोकांचा दुर्दैवी अंत झाला. कॅप्टन स्मिथ अँड मोस्ट ऑफ हिज क्रू वेंट डाऊन विथ द शिप. कॅप्टन स्मिथ आणि जहाजावरच्या काही कर्मचाऱ्यांनी मात्र